मीनाक्षी फर्निचर्स अँड इलेक्ट्रॉनिक्स स्वस्त दरात इलेक्ट्रॉनिक्स गृहोपयोगी वस्तू खरेदी करा। सर्व प्रकारच्या अंगणाचं माहेरघर। प्रोप्रायटर अजय वीज। संपर्क 9184 46 67 55 57। आमचा पत्ता रामजी सेलिब्रेशनच्या बाजूला चिखली रोड 33 केवी पॉवर हाऊस समोर बुलढाणा। महसूल विभागातील सर्वाधिक भ्रष्टाचारी मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांना वाचवण्यासाठी सध्या राज्याच्या महसूल विभागात मोठी हालचाल होताना दिसत आहे। उशिरा का होईना परंतु नियमाप्रमाणे झालेली बदली देखील नियमबाह्य पद्धतीने रोखण्यासाठी सध्या महसूल विभागात मोठा राजकीय खेळ सुरू आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेकाळे हे वेगवेगळ्या राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून आपली बदली थांबवण्यासाठी आटापिटा करत आहेत आणि प्रशासन देखील अक्षरशः त्यांच्यासमोर शेपूट हलवून शरणागती पत्करत आहेत। यावरून बुलढाण्याच्या महसूल विभागात कार्यरत वरिष्ठ अधिकारी किती लाचार झालेत याचा स्पष्टपणे प्रत्यय येतोय। नियमानुसार 3 वर्षांनी कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बदली होणं ही एक अनिवार्य अशी प्रशासकीय बाब आहे। काही अत्यंत अपवादात्मक स्थितीतच यामध्ये बदल होत असतो, परंतु तोही फार कमी काळासाठी। परंतु येथील मंडळ अधिकारी विजय टेकाळे हे याच नियमांचा अपवाद आहेत। वर्षानुवर्षे एकाच पदाला चिकटून राहायचं आणि अक्षरशः अजीर्ण होईस्तोवर भ्रष्टाचार करायचा हा त्यांचा कामकाजाचा खाक्या। विशेष म्हणजे टेकाळे हे आपली बदली थांबवण्यात प्रचंड माहिर झालेत। महसूलच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरायचं, त्यांच्याशी अर्थपूर्ण साठेलोटे करायचे, त्यांनाही भाग पाडलं नाही तर मग राजकीय पुढारी आमदार खासदार किंवा मंत्री यांना हाताशी धरायचे, प्रसंगी वरिष्ठांना पेट्याही पोहोचवायच्या हा धंदा टेकाळे राजरोसपणे करत असतात। या सर्वांचा परिणाम असा होतो की मग टेकाळे हे एकाच कार्यालयात एकाच पदावर एकाच खुर्चीवर वर्षानुवर्षे चिकटून राहतात आणि भ्रष्टाचाराचे नवनवे प्रक्रम प्रस्थापित करतात। त्यात मग ते अनेकांची अडवणूक करतात, अनेकांची फसवणूक करतात, कागदपत्रांची हेरफेर करतात, एका व्यक्तीची जमीन थेट दुसऱ्याच्या नावावर करून देण्याचे प्रताप देखील टेकाळे यांनी अनेकदा केलेत। यातून टेकाळे यांनी आज कोट्यवधी रुपयांची संपत्ती संपदा जमा केली आहे। त्यांच्या या भ्रष्टाचाराचा भांडाफोड सर्वात आधी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनने केला होता। गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भात सविस्तर वृत्तमालिका देखील प्रकाशित करण्यात आली आहे। भ्रष्टाचाराच्या माध्यमातून टेकाळे यांनी जमवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपसंपदेचा सगळे पुरावे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनकडे असून ते पुरावे आम्ही आजवर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी या सगळ्यांना सोपवले आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये ज्वलंत इतिहास आहे। सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनचा सातत्यपूर्ण दबाव आणि अनेक तक्रारदारांच्या तक्रारी यानंतर टेकाळे यांची काही महिन्यांपूर्वी मोताळा येथे बदली करण्यात आली होती। परंतु ही बदली झाल्यावर अंगावर पाल पडावी तशी टेकाळे ताडकन उठले आणि त्यांनी आपली बदली रोखण्यासाठी सामदाम दंड नीतीचा वापर सुरू केला। टेकाळ्यांकडे अवैध पैसा तर प्रचंड आहेच, त्या पैशांच्या बळावर त्यांनी काही राजकारण्यांना हाताशी धरलं। बुलढाणा नगरपालिकेतील एक माजी पदाधिकारी तुकामणे याच्या माध्यमातून मग टेकाळ्यांनी पूर्ण फिल्डिंग लावली। वेळ प्रसंगी काही पेट्यांचा व्यवहार केला, इकडून तिकडे उड्या मारत पेट्या पोहोचवण्यात आल्या। मंत्रालयापर्यंत या फिल्डिंगचे धागेदोरे पोहोचले आणि टेकाळ्यांच्या बदलीची प्रक्रिया लवादात प्रलंबित असताना त्यांची बदली रोखल्याच्या असल्याचे आदेश वळसे घेत बुलढाण्यात पोहोचल्याची खात्रीलायक माहिती आहे। यावरून हे स्पष्ट दिसून येते की बुलढाण्याच्या महसूल विभागात टेकाळे हे डॉन बनलेत। सगळे या डॉनच्या इशाऱ्यावर नाचत आहेत, परंतु या प्रकारामुळे टेकाळ्यांच्या जागी त्यांची बदली झाली होती त्या जोशी यांच्यावर प्रचंड अन्याय झाला असून त्यांना मोताळा येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे। एकीकडे राज्यातील शासन हे स्वच्छ प्रशासन असल्याची ग्वाही देत आहे, दुसरीकडे राज्यातील काही मंत्री हे भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी चक्क प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबाव आणतायत असा प्रकार आहे। यावरून शिंदे फडणवीस पवार सरकारचा ढोंगीपणा स्पष्टपणे उघड होत आहे। टेकाळे यांची आता बदली नाही तर टेकाळे यांना तात्काळ बडतर्फ केलं जाणं गरजेचं आहे, कारण टेकाळे यांनी संपूर्ण महसूल विभाग हा नासवला आहे आणि कुजवलाय। त्यांच्या भ्रष्टाचाराचे पाडे वाचायला कोणी बसलं तर त्याला 24 तासांचाही वेळ पुरणार नाही। अशा महाभ्रष्टाचारी अधिकाऱ्याला शिक्षा करणं तर दूरच, परंतु त्याची नियमानुसार झालेली बदली नियमबाह्य पद्धतीने रोखण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लागली आहे। एका भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी राजकीय खेळ चाले ही प्रक्रिया कुठेतरी थांबणं गरजेचं आहे, अन्यथा महसूल विभागाचे नाव बदलून भ्रष्टाचारी विभाग करावा लागेल। वादग्रस्त मंडळ अधिकारी विजय टेकाळे नियमबाह्य केलेल्या अनेक प्रकरणात जिल्हा प्रशासनाविरोधात आयुक्त कार्यालयासमोर अमरण उपोषणास काही कार्यकर्ते बसणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली। अजून बरेच काही पुढील भागात। सिटी न्यूज बुलढाणा।